आमचा वारकरी संप्रदाय का टिकून आहे? तुम्हाला पटत असेल तर बघा की 10 लाखाच्या गाडीतून उतरणाऱ्या, स्वतःच्या नावासमोर भल्या मोठ्या पदव्या लावून घेणाऱ्या, फक्त आणि फक्त खादीचे वगैरे कपडे घालणाऱ्या आणि स्वतःला वारकरी म्हणवून घेणाऱ्या अशा सो कॉल्ड कीर्तनकारांमुळं नाही, तर पहाटे शेतात जाऊन मोटार चालू करणाऱ्या, दिवसभर शेतात राबणाऱ्या, गावात सप्ताह सुरू आहे म्हणून संध्याकाळी उशीर झाला म्हणून 9च्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहणाऱ्या, त्याच मळक्या कपड्यामध्ये टाळ घेऊन उभं राहणाऱ्या माझ्या टाळकऱ्यामुळं आणि माळकऱ्यामुळं आज वारकरी संप्रदाय टिकतो. कारण तुम्ही कार्यक्रमाला जा, पण कार्यक्रम संपल्यानंतर ती जी काही सतरंजी आहे ना, ती उचलून ठेवणं, तो पकवाज जागच्या जागी ठेवणं, ती पेटी व्यवस्थित ठेवणं, ही खूप मोठी भक्ती आहे. दुसऱ्या चरणामध्ये तेच तर सांगितलंय. आणि म्हणून कीर्तनकार म्हणजे वारकरी ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे आणि आजच्या व्यावसायिक युगामध्ये ती तर अतिशय चुकीची झालेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी कधी कधी खरं बोलून जात असते. मी म्हटलं तुमची आणि माझी आता खूप छान ओळख झाली म्हणून प्रामाणिकपणे सांगते, खूप असे कीर्तनकार आहेत, खूप कमी कीर्तनकार आहेत जे वारीला जातात. खूप कीर्तनकार असे ज्यांचा हरिपाठ पाठ नाही. बरं, म्हणून तारीख देताना विचारा, महाराज तुमचा हरिपाठ पाठ आहे का? हो, माझे आजोबा सांगे, अगदी लहानपणी मी 4 वर्षाचे असल्यापासून आजोबांसोबत भजनाला जायचे. त्यांनी मला या गोष्टी आवर्जून शिकवल्या. खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना कीर्तनकारांना काकडा भजन येत नाही. म्हणजे बाकीच्यांच्या प्रोफेशनवर टीका करण्यापेक्षा खरं ते बोललं पाहिजे. आज साधना करणारी माणसं फार कमी आहे. आज ही माणसं समोर दिसत आहेत, हे तुम्हा सर्वांचं, श्रोत्यांचं आणि माझं सुद्धा भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून कुठं ना कुठेतरी समाधान शोधूया. काही काही लोक बघा असे असतात. एक छोटंसं उदाहरण देते. एका मित्राला दुसरा मित्र भेटायला गेला. ज्याला भेटायला गेला तो शेतकरी होता आणि त्याच्या शेतीमध्ये त्यानं संपूर्ण मळा जो होता भोपळे लावलेले होते. जो भेटायला गेला त्याला शेतीचा काही गंध नव्हता, पण तिथं गेल्यानंतर मित्राला म्हटलं, काय रे, जिकडं तिकडं भोपळेच भोपळे दिसत आहे. तो म्हटला, जर भोपळ्याची माझा मळा असेल, भोपळ्याची बाग असेल, तर तिथं वांगी तर दिसणार नाहीत, भोपळेच येतील ना त्याला. आणि हां, भोपळे तर मोठमोठाले दिसे, 1-1, 1.5 किलोचा एक भोपळा असेल. भोपळ्याची झाडं पाहिलीत? आपण सगळे शेतकरी कुटुंबातील आहात, मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे, बरोबर. भोपळ्याचं झाड जर तुम्ही बघितलं तर ते झाड नसतं, तो वेल असतो, बरोबर. आणि त्याला भोपळे भले मोठे असतात, 1-1, 1.5 किलोचे. मग हा म्हटला त्या शेतकऱ्याला, काय रे, भोपळे एवढे मोठमोठे, पण त्याचा वेल मात्र कसा आहे, करंगळीसारखा आहे अगदी. पण ज्या बांधावर आपण बसलो त्या बांधावर भलं मोठं कवठाचं झाड आहे. ते झाड एवढं भक्कम आहे, पण त्याला कवठं मात्र. देवाला काहीतरी कळायला पाहिजे. हा म्हटला, काय कळायला पाहिजे? देवाला कळायला पाहिजे की ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ज्याला त्याला दिलं पाहिजे. शेतकरी म्हटला, नक्की तुला म्हणायचं आहे काय? तो म्हटला, ज्याला पैसा वापरण्याची अक्कल आहे ना, त्याला माझ्यासारख्याला देव देऊन बघत नाही, पण ज्याला काडीची अक्कल नाही त्याला मात्र देव भरभरून देत असतो. तो शेतकरी म्हटला, देवाला काय कळतं किंवा काय कळत नाही हे मला कळत नाही, पण तुला काय कळतं हे मात्र मला चांगलं कळालं. मला काय म्हणायचं हेही तुम्हाला कळालं. आणि मग हा म्हटला, हा नाही, बरोबर आहे, तुझंच बरोबर आहे, देवाला काही कळत नाही. आणि मग थोडं ऊन झालं म्हणून दोघांनी त्या कवठाच्या झाडाखाली पडी मारली आणि याला झोप लागून गेली. पण शेतकऱ्याला काहीतरी मोटर चालू करायची होती म्हणून तो निघाला. आणि का म्हणून असं घडू नये, ज्या कवठाच्या झाडाखाली झोपला त्याच कवठाच्या झाडाचं एक कवठ असं जोरात खाली पडलं आणि जो बोलला त्याच्या नाकावर जाऊन असं काय दंदिशी आदळलं की आई ग म्हणून उठून बसला आणि म्हटला, बरं झालं देवानं वरती कवठच लावली. चुकून जर का त्यानं वरती भोपळे लावले असते तर आज काही माझं खरं नव्हतं. त्यामुळे देव जे काही करतो ते भल्यासाठीच करतो असं समजून चला. विठ्ठल पण बरीच लोक सुखाच्या शोधात आहेत, सापडतच नाही. खूप अनेक प्रकारची लोक भेटत असतात. अगदी मध्यंतरी वेल्हे तालुक्यामध्ये एक प्रवचन झाल्यानंतर 55 वर्षाची आजी मला भेटली. बघा, सुखाच्या शोधात असतो, पण काही काही लोक इतकी समाधानी असतात ना, त्यांच्याकडे बघून त्या आजीशी बोलून असं वाटलं क्षणभर की आपण काय जगतोय आणि काय यांचं जगणं आहे. अगदी सहज दुःखांना सामोरं जाण्याची ताकद जुन्या माणसांमध्ये होती. आज आमचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. मी सुरुवातीलाच म्हटलं, आम्हाला थांबायला वेळ नाही,
आमची सहनशीलताही कमी झाली. पहाटे उठून जात्यावर दळण दळायचं असा तो काळ होता. आता मात्र आम्ही रात्रीच 12-1 पर्यंत व्हॉट्सॲपवर ऑनलाईन असतो. त्यामुळे पहाटे उठून दळण बिळण तर ऐकाव्यातलीच गोष्ट राहिली. आता मशीन्स आल्या, ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या नव्या पिढीनं सांभाळल्या तर आणि तरच आमची कुटुंब व्यवस्था टिकून राहील. ती आजी मला प्रवचन झाल्यानंतर आजीनं मला प्रश्न विचारला, नीलमताई किती वेळ बोललात? मी म्हटलं आजी मोजून 55 मिनिटं. आजी म्हटली 55 मिनिटं जे बोलली ते 5 मिनिटात सांगू का? माझी बोलती बंद. हरकत नाही म्हटलं. आजी म्हटली फार दुसरं कुणाचं सांगत नाही, माझं स्वतःचं जगणं सांगते. नवऱ्याच्या काळात कसं होतं आणि पोरांच्या काळात कसं झालं, पुढच्या कीर्तनात उपयोगी पडेल. जगणं हे असं असतं. किती छान छान गोड गोड बोललं तरी जगणं हे मात्र असंच असतं. बऱ्याच लोकांच्या बाबतीत ते पॉझिटिव्ह होतं, आमच्यासारख्यांच्या बाबतीत निगेटिव्ह होतं. आजीने शब्द वापरले ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कारण आजकाल फॅशनच आली आहे. कुठलं जे ते येऊन म्हणते पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसतं. जग चांगलंही नाही आणि वाईटही नाही, आहे तसंच आहे. तुम्ही कुठल्या चष्म्यातून, कुठल्या रंगाच्या चष्म्यातून पाहता त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर आजी मला म्हटली माझं जगणं सांगते. आजीनं 4 ओव्या सांगितल्या. तुम्ही सगळ्यांनी त्या 4 ओव्या थोड्याशा कान देऊन ऐकायच्यात. माझ्या महिला भगिनींना तो अर्थ सहज कळेल अशी अपेक्षा आहे. काही वर्षानंतर अशा बोलीभाषेतल्या ओव्या कदाचित इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगाव्या लागतात का काय, हाही प्रश्न आहे. ती आजी मला म्हटली भरताराच्या राजी माझ्या कंबरला किल्ल्या. अर्थ कळतोय? उलगडायची गरज आहे का? नाही. सगळ्यांच्या माना डोलवतात म्हणजे अर्थ कळत. भरताराच्या राजी माझ्या कंबरला किल्ल्या. नवऱ्याच्या काळात काय जगणं होतं. आणि पुतराच्या राजी रंगमालाला जप्त्या झाल्या. भरताराच्या राजी अंग केली सावकारी. भरताराच्या राजी अंग केली सावकारी आणि पुतराच्या राजी देण्या घेण्याची झाली चोरी. भरताराच्या राजी अंग केलं देणं घेणं. भरताराच्या राजी अंग केलं देणं घेणं आणि पुतराच्या राजी वसरी माझं ठाणं. खरे की खोटं? शेवटी ती म्हणते भरताराचं राज, भरताराचं राज लुटील रामाचं आणि पुतराचं राज मला लागलं यमाचं, मला लागलं यमाचं. विठ्ठल विठ्ठल. 4 ओव्यात जगणं मांडलं. आणि म्हणून समाधान सुख आपल्या मानण्यावर आहे. आणि म्हणून संतांनी आम्हाला काय दिलं असेल हो, भक्ती भाव जर असेल तर ते समाधान आपसुकच आम्हाला मिळेल, हा विचार त्यांनी आम्हाला दिला. एका जगप्रसिद्ध तत्ववेत्याचं वाक्य, तो असं म्हणतो, माय ओन माइंड इज माय चर्च. मनासारखं दुसरं तीर्थक्षेत्रच नाही. आधी आमची मनं आम्ही पवित्र केली पाहिजे. मगाशी म्हटलं अनेक प्रकारची लोक समाजात आम्हाला दिसतात. आम्ही कुठं आणि कसं बनायचं आमच्या हातात आहे. काही लोक मी अशी पाहिली की फार कमी बोलतात पण त्यांचा इम्पॅक्ट चांगला असतो. काही लोक इतके बोलतात पण काही फरक पडत नाही. काही लोक मी अशी पाहिलेत की फक्त शिव्यांमध्येच बोलत असतात. उठलं की शिव्या, बसलं की शिव्या, जेवताना शिव्या, झोपताना शिव्या. कुठेतरी मी असं बोलले, कार्यक्रम झाल्यानंतर एक जण हळूच कानात येऊन म्हटला नीलमताई मलाही अशी फार सवय की म्हणे एखाद्याचं कौतुक जरी करायचं असेल ना तरी मी शिव्या दिल्याशिवाय करू शकत नाही. बरोबर ना? शिव्या देणारी सगळीच लोक वाईट आहेत का? परिस्थिती माणसाला वाईट बनवत असते. आणि म्हणून सामाजिक सौख्य राहावं याकरता सुद्धा संतांचं कार्य आहे. बरोबर? आज जेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ समोर उभ्या राहतात, अहिल्याबाई होळकर समोर उभ्या राहतात, छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन करणारे तुकोबराय आहे आणि त्यांचं चरित्र समोर उभं राहतं, तेव्हा लक्षात येतं की जिजाऊ माँसाहेब बोलल्या होत्या, शिवबा मंदिराचे कळस टिकावेत असं जर का तुला वाटत असेल, मंदिरातील मूर्ती अभंग राहाव्यात असं जर का तुला वाटत असेल, तर गावोगावी कीर्तनं झाली पाहिजेत आणि तो भाव जिवंत राहिला पाहिजे. आणि म्हणून मी विचार केला की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ नवरात्रीमध्ये महिला शक्तीचा जागर करतो आहोत. काय ताकद असेल त्या महिलेमध्ये. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं चरित्र तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. मी सहज विचार केला, आजपर्यंत जिजाऊंवर खूप बोलले पण क्षणभर येता येता माझ्या मनात विचार आला की 11 महिन्याच्या बाळाला सोडून कीर्तनाला उभं राहणं, तेव्हा क्षणभर म्हणजे या 5 मिनिटामध्ये 1000 वेळा विचार केला, राहील की काय, रडेल की काय, झोपतंय ते छान राहते, पण तरी पण मनात विचार येऊन गेला. अफजल खानाच्या भेटीला आपल्या लेकराला पाठवताना त्या माऊलीची काय अवस्था असेल हा विचार सुद्धा करू शकत नाही. पण म्हणून इतका मोठा इतिहास आम्हाला लाभला. त्यांनी काय केलं तर त्यांनीही संत महंतांची पूजा केली आणि वारकरी संप्रदाय
तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा वारसा घेऊन आला. सांगायचं तात्पर्य हे की ज्या परंपरेचे आम्ही आहोत, ज्या भूमीमध्ये तुकोबारायांची विचारधारा जिवंत आहे, त्या भूमीमध्ये आम्ही बसलेलो आहोत. म्हणून विचाराचा विचार होणं नितांत गरजेचं. विठ्ठल 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 म्हणून भक्ती जी आहे ना, ती आजच्या काळामध्ये नात्यांमधली भक्ती आम्हाला साधता येईल का? म्हणजे आई मुलाचं नातं, बाप लेकाचं नातं, ननंद भाऊजाईचं नातं, जावा जावांची नाती जुन्या काळापासून जुन्या लोकांनी सांभाळली. ती नात्यांमधली भक्ती जर आम्हाला साधता आली तर मला वाटतं नवविधा भक्ती त्यापेक्षा वेगळी काही नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. तुम्ही हे जे ऐकताय ना, ही श्रवण भक्ती आहे. कीर्तन भक्ती हीच आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, स्मरण भक्ती म्हणजे चिंतन करणं, भगवंताचं स्मरण करणं, ही झाली तिसरी भक्ती, स्मरण भक्ती. चौथी कोणती? पादसेवन म्हणजे चरणाची पूजा करणं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम 4 झाल्या. पाचवी भक्ती आहे अर्चन भक्ती. म्हणजे काय? तर दगडाची मूर्ती असू द्या किंवा कुठलीही मूर्ती असो, मूर्तीची पूजा करणं ही झाली अर्चन भक्ती. त्यानंतरची आहे वंदन भक्ती. वंदन भक्ती म्हणजे नमस्कार करून प्रार्थना करणं, ही झाली वंदन भक्ती. अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. दास्य म्हणजे जी आजच्या अभंगामध्ये वर्णन केलेली भक्ती आहे, दास्यत्व, जे हनुमंतरायांनी केलं. गुरुकुल पद्धतीच्या शाळेचा तो कॅम्प होता आणि अगदी कोर मेळघाटामध्ये, अगदी जंगलामध्ये 2 दिवस वास्तव्य होतं. तेव्हा जीवन पाहायचं होतं आणि तिथं असताना वाचनातून गेलं गरुड नावाचा पक्षी 70 वर्ष जगतो. किती वर्ष? 70 वर्ष. ह्या गरुडाचं सगळ्यात आवडतं खाद्य जर कुठलं असेल ना, कुठलं? सर्प. आणि सगळ्यात विषारी असा जो असेल सर्प, तो त्याचं सगळ्यात आवडीचं खाद्य. आम्हाला एखादा आवडता पदार्थ विचारला तर काय उत्तर येईल? अगदी इथपर्यंत खाल्लंय तरीही त्या पदार्थाचं नाव घेतलं की टचकन असं जिभेवर पाणी यावं, तो आपला आवडीचा पदार्थ. तर त्या गरुडाचा पदार्थ, गरुड त्याच्या नावातच किती ताकद आहे बघा. सामर्थ्यवान पक्षांमध्ये गरुडाची गणना होते. हा गरुड ज्यावेळी, त्या गरुडाचं आयुष्य कसं असतं बघा. त्या गरुडाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा ती मादी गरुडीन त्या गरुडामध्ये 2 गोष्टी बघते. एक म्हणजे त्याला झेप घेता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला भरारी मारता आली पाहिजे. झेप आणि भरारीमध्ये काय फरक आहे? हुशारी आणि चातुर्य, शहाणपण, यात काय फरक आहे? माऊली फार गोड लिहितात बरं का. ते आपल्याला नाही साधू शकत, आपल्याला ते उलगडत सांगता येत नाही. माऊली आम्हाला ते अगदी पटवून देतात. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीसे आले, एक 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 ओवी जगण्याला नवा आयाम देते. हो, तर तो गरुड नावाचा पक्षी, मग त्याचं जेव्हा लग्न होतं तेव्हा ते 2 जण आपलं घर शोधायला, बांधायला सुरुवात करतात. मग 1 BHK 2 BHK असं काहीतरी असेल त्यांचं प्लॅनिंग वगैरे. मग ते समुद्राच्या किनारी जातात आणि भल्या मोठ्या उंच झाडावर त्यांचा 1 BHK बांधतात. मग काय भलं मोठं घरटं नसतं ते, आपलं त्यांना मावेल इतकं ते घरटं. आणि मग त्या गरुडाला, त्या दोघांना ज्यावेळी बाळ होतं तेव्हा, आता झेप आणि भरारीमध्ये काय फरक आहे हे आधी मला सांगायचं आहे. त्या 2 गोष्टी त्या गरुडामध्ये असतात. एक म्हणजे तो विषारी साप पकडून झेप घेता आली पाहिजे आणि तो हवेतल्या हवेत जर त्याच्या चोचीतून निसटला तर हवेतल्या हवेत पकडण्याची ताकद त्याच्यात असली पाहिजे. पुन्हा त्याला घेऊन त्याला भरारी मारता आली पाहिजे. ही आहे भरारी. आणि मग त्या गरुडाला जेव्हा बाळ होतं तेव्हा उंच त्यांच्या त्या 1 BHK मध्ये ते राहत असतात. त्यांच्या घरट्यातून ती गरुडीन काय करते तर काही तासानंतर त्या बाळाला समुद्राच्या पाण्यामध्ये ढकलून देते. अंगावर काटा आला असेल, एवढं ते छोटंसं लेकरू, त्याला समुद्राच्या पाण्यात ढकलून देते. ते जर पाण्यात गेल्यानंतर झेप त्याला घेता आली तर ते जिंकलं, पण ते बुडायला लागलं तर तो गरुड जातो, त्या बाळाला घेऊन पुन्हा घरट्यात येतो. ती गरुडीन काही वेळानं पुन्हा त्याला त्या पाण्यात ढकलून देते. जोपर्यंत त्याला झेप घेता येत नाही ना, दिवसभर हा कार्यक्रम चालू असतो. कशासाठी? आपल्या बाळाच्या पंखात बळ यावं याकरता. म्हणून एका बाजूला शांत संयमी असणारी स्त्री, दुसऱ्या बाजूला कणखर होते. त्या गरुडिनीमधली असलेली आईसुद्धा किती कणखर झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून स्त्री शक्तीचा जागर करताना या दोन्ही बाजू सांगणं नितांत गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये आम्हाला संतांनी काय दिलं असेल तर हा सगळा विचार पोहोचवण्यासाठी
एकतरी ओवी अनुभवावी हा विचार दिला. म्हणून मी म्हटलं नाती सांभाळण्याचं कामसुद्धा घराघरातली स्त्री करत असते. कैकई नावाचं पात्र आम्हाला दिसतं तसं नाही आहे. रामायणामध्ये बंधुप्रेम जे आहे ते आम्हाला घेता आलं पाहिजे, ते सांभाळता यावं म्हणून रामायणातल्या स्त्रियांनी खूप वेगवेगळ्या भूमिका निभावलेल्या आहेत. आणि म्हणून जेव्हा रावण म्हणजे शेवटी रामानं रावणाला बाण मारला ना, शेवटी रावण मृत्यूच्या दारात आहे, रक्ताच्या थारोळ्यात, अशा वेळेला रामाला काय म्हणतोय, देवा सगळं होतं माझ्याजवळ, काय नव्हतं असं. रावण किती श्रीमंत होता. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी. कोटी घरे जेथे काशाणी, तांब्यांची शुद्ध कांचनांची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण की त्याच्या संपत्तीचं वर्णन तुकोबऱ्यांनी अभंगातून करावं. तो रावण म्हणतोय, देवा सैन्य तुझ्यापेक्षा जास्त होतं, सगळं काही माझ्याकडं होतं, तरी आज युद्धामध्ये मात्र तुझा विजय आणि माझा पराजय. कारण काय? देव म्हटले कळालं असेल तर सांग. रावण म्हणतो, आज देवा तुझा विजय आणि माझा पराजय याचं कारण म्हणजे देवा तुझा भाऊ तुझ्यात होता आणि माझा भाऊ माझ्यात. ज्यांना कळालं त्यांना कळालं, बाकीच्यांना हळूहळू जाता जाता कळेल. कारण आता 10:30च्या पुढं गेलो आहे आपण, त्यामुळं आता ती थोडी पेंग यायला लागलेली आहे. पण अशी पेंग येतानाच काहीतरी असं भारदस्त पण साधं सोपं बोललं पाहिजे. तर रावण म्हणतोय, देवा तुझा विजय ना माझा पराजय. कारण काय? की देवा तुझा भाऊ तुझ्यात होता आणि माझा भाऊ माझ्यात. देव म्हटले बंधुप्रेमाबद्दलच बोलतोय, पण दृष्टिकोन बदल. देव काय म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. देव म्हणतात आज माझा विजय तुझा पराजय आहे. त्याचं कारण काय? की तू राज्यासाठी तुझ्या भावाला लाथ मारली. तू राज्यासाठी तुझ्या भावाला लाथ मारली. कोण म्हणते? देव. कुणाला? रावणाला. की तू राज्यासाठी तुझ्या भावाला लाथ मारली आणि मी भावासाठी, वाक्य पूर्ण करा, राज्याला लाथ मारली. बरोबर? म्हणून माझा विजय, म्हणून तुझा पराजय. गोष्ट एकच आहे, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्हाला हा दृष्टिकोन विकसित करता आला पाहिजे. आम्ही निष्कर्ष काय काढतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून कोण आहोत, इथं कशा करता आलो आहोत, काय करतो आहोत आणि काय केलं पाहिजे. आजची पिढी अत्यंत हुशार आहे, त्यामुळे निष्कर्ष चांगले काढले पाहिजेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की अनेक कीर्तनं झाल्यानंतर मी असे 5वी 6वीच्या पोरांना विचारत असते, बाळा कीर्तनातून कसं वाटलं, काय वाटलं. A to Z टू द पॉईंट काही काही पोरं दृष्टांत सिद्धांतासहित सांगतात. एवढी आजची पोरं हुशार आहे. एका कीर्तनामध्ये सहज एकाला उठवलं आणि विचारलं, सांग रे बाळा काय सुरू आहे. तर म्हटलं महाराज कीर्तन सुरू आहे. म्हटलं कीर्तन सुरू आहे, मलाही माहिती तुलाही माहिती, कीर्तनात काय चालू आहे. तो म्हटलं महाराज हे जर का आम्हाला कळालं असतं तर इतक्या लांबून तुम्हाला कशाला बोलवलं असतं. शेजारच्याला म्हटलं तू सांग. तो म्हटला सांगणार. म्हटलं मग सांगणार तर सांग की. तो म्हटलं नाही एका अटीवर. म्हटलं काय? कार्यक्रम झाल्यावर अर्ध पाकिट द्यावं लागेल. एवढी हुशार आहेत पोरं, त्यांना काही सांगावं लागत नाही. म्हणून जितक्या चांगल्या गोष्टी द्याल ना तितकी ते वेगानं आत्मसात करतील. म्हणून आज मला नवविधा भक्तीच्या निमित्तानं एक मनापासून बोलावं असं वाटतं की एखादी स्त्री किती मायाळू असते याबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. म्हणजे ती लेकराला हळूवार स्पर्श करते. स्त्रीमध्ये ममता आहे, माया आहे, सृजनाच्या दिशा आहेत. तिचा गळा इतका गोड असतो की ताईंचं गायन ऐकलं की बस ऐकत राहावं. म्हणजे मी इथं येतानाच विचार करत होते आज आपण ऐकायचं आहे, इतकं ते आतून येत होतं. म्हणजे इतकं गोड गायन असू शकतं. तर एखादी स्त्रीची पखवाजावरची ताप तेवढीच दानदिशी अशी धडधाकट असू शकते. त्याच हातांमधून हळूवार अशा त्या हातांमधून ती पखवाजाची थाप दणदणीत म्हणजे कानावर तो आवाज येऊ शकतो. इतकं गोड असतं. म्हणजे स्त्रीची रूपं आज इथं बघायला मिळतात.